नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 15वा. या अध्यायामध्ये धूमकेतूने सुमदा पुत्राचे म्हणजेच चिंतामणीचे उपनयन केले म्हणजे मुंज केले आणि आदिती आणि अंबा यांना आपला पुत्र पाहून समाधान वाटले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. परब्रह्मा विनायका सच्चिदघना विश्वव्यापका परात्परा भक्तपालका अविनाशा गजानना. गणेश ही अक्षरे तीन गकार पूर्वरूप हे गगन नेणिवनाते जाणीव पूर्ण शक्ती नसे लक्षावया. पूर्ण ब्रह्म जे निर्मळ कदान स्पर्शे तयासी मळ सुस्वरूप ते अचळ चळ नसे तयासी. ज्येष्ठ राजा हा सनातन प्रणव वदनासी प्रगटून झालासी देव सगुण निर्गुण नरकुंजर स्वरूपासी. ऐसी प्रणवरूपी तू गजानन भक्तास करसी आपणा समान. अचळ सुखासी देऊन अविनाश पद देसी त्या. ऐसा तू देव एकदंत भवभय वारोनी करिसी मुक्त. देवादिदेव तू दयावंत भक्ता लागी तारिसी. धुंडीदास हे जाणून मनी रतला खंड नाम स्मरणी. तेने हृदयस्तव स्वनी स्वगुण वदवी दासमुखे. धुंडी विनवी श्रोतया प्रती कथा अद्भुत ही गोमती. माधव सुमदात गती आनंदे येती मुनी आश्रमी. माधव सुमदात एक क्षणी नमन करोनी मुनिचरणी. सन्मुख उभे राहोनी प्रार्थिती तेव्हा आनंदे. तव कृपा स्वामी आम्हावर संकटातून पडलो पार. तर चिंता आता उद्भवली थोर काहीन सुचे ये काळी. बालक ताना सुकुमार आता झाला असे थोर. तरी व्रतबंधाचा विचार केवी करावा यदवा. सुमदेचे मनीचा सकळ हेत मुनीस केला नमोनी श्रुत. तरी आश्रय दाता तू निश्चित सांग सुविचार आम्हासी. सप्रेम करणी ऐकता वाणी वदे मुनी आनंदोनी. देवादिदेव हा चिंतामणी असता चिंता कशाला. पूर्ण ब्रह्म हा सनातन जवळी असता काय न्यून्य. करता याचे नामस्मरण कार्य सफल होतसे. तुझं प्राप्त झाला महामणी सिद्धी होय दर्शनानी. व्यर्थ साऱ्या रत्नखाणी कांचन ही तुझ्या पुढे. आदिमायेचा हा नियंता अष्टसिद्धी दयाच्या कांता. तेथे काय असे न्यूनता इच्छिले सर्व प्राप्त होय. जयाच्या इच्छेपासून चराचर झाले निर्माण. तो हा राया तव नंदन कासया संकट मानसी. जैसी शुंडा हा फिरविल तेवी होय सिद्धी सकळ. नलग्या ययासी काळ वेळ अघटित करील स्वइच्छे. तरी चिंता आता न करी काही इच्छित पावशील लवलाही. भाव असता गणेशा पायी काय न्यून्यतयासी. ऐकता ऐसी मुनिवाणी माधवानंदला ते क्षणी. दृष्टी लक्षिता चिंतामणी चिंता हरली ते काळी. तो समीप पातला असुरभार दुदुंबी नादे कोंदले अंबर. हे लक्षोनी योगेश्वर वदे आनंद करोनी. व्रतबंध सुताचा करावया असुर येतसे जाणराया. अगटित ही तयाची माया नवल केले ती एकाळी. तरी असुर पातला कार्यासी चिंता न करी निजमानसी. सन्मुख भेटे जाऊन त्यासी अत्यादरे करोनिया. तयाने व्रतबंधाचा धरोनी हेत सर्व सिद्धतेसी पातला येथ. तरी पूर्ण करी तयाचा हेत संशय मनी न धरिता. मुनींची ऐकता वचनोक्ती माधवानंदला बोत चित्ती. नमोनिया मुनी प्रती जाता झाला ते काळी. माधव सुमदात एक क्षणी आश्रमी येता आनंदानी. तो बालक मेळी चिंतामणी खेळे स्वलीला करोनी. सुमदेने लक्षिता कुमर घेतला प्रेमे अंकावर. तो समीप पातला दळभार क्षेत्रा समीप ते काळी.
धूमकेतू येता सदनी सुमदा लागली तयाच्या चरणी. अश्रुधारा लोटल्या नयनी मागील दुःख आठवणी. माता पित्याचे होता स्मरण दीर्घ स्वरे करी रुदन. तिये सासुरे करी धरून करी समाधान ते समयी. न आठवी मागील दुःखासी कष्ट तू भाऊ भोगिलेसी. घडू नये ज्या गोष्टीसी ते घडले दैवयोगे. कर्माचे थोर विंदान तेन चुके भोगल्या बिन. आता काय भयन धरी मनी जाण करीन रक्षण उभयताचे. सुमदा वदे तये वेळी माता पिता तू मज प्रतिपाळी. कोण रक्षिता असे ये काळी तुझ वाचवणी या संकटी. नमोनी पदी ठेविते माता पितृव्य तू नव्हेसी माझा आता. पितया समान तू सांभाळिता करी रक्षण सर्वस्वे. सुमदेचे ऐकता वचन असुर करी समाधान. म्हणे राये धाडले मज लागून सदयांतर होवनी. थोर झाला चिंतामणी धूम्रवर्णे मनी जाणोनी. पाठविले मज लागोनी सिद्धता करुणी कार्याची. इच्छित तैसे तुझे मन करावे तैसे व्रतबंधन. न्यून न वाटे तुझ लागून करी ऐसे ये काळी. सोहळा पूर्ण करावया आणतो सुरादी सर्व राया. योगी तापसी मुनिवर्या आणतो प्रार्थोनी सर्वासी. पितृव्याचे ऐकोनी सुशब्द सुमदेस दाटला आल्हाद. अंतरी होऊनी सद्गद नमी वडलासी ते काळी. जैसे रुचेल वडिलांचे मनी कार्यकरी हे आनंदाने. आसुरे सुशब्द ऐकोन कानी दूत पाठविले चौकडे. त्यावेळी चिंतामणी सहचर संगे घेऊनी. आश्रमी पातला तय क्षणी तो आसुर भय पावला. बालक नोहे हा वैश्वानर करील समरी सत्य संवार. स्वरूपायसे अतिक्रूर दाविलेसे आसुरासी. परब्रह्म जो मंगलमूर्ती विश्वात्मा ब्रह्मणस्पती. निगमागमा खंडगाती माया जयाची अनिवार. सकळासी सौम्य भासत परी आसुरादिसे अंतकाचा अंत. त्याने धुमासूर घातला वदनात ऐसे बलाढ्य कुमार हा. भय दाखवणिया अद्भुत काय करिये कदंत. माया औरोनिया त्वरित भ्रांत केले आसुरासी. आसुरासी भय वाटता थोर स्वमनी आसुर देतसे धीर. कार्य संपादिता सत्वर हेतू साधावा आपुला. बालक धावून ते वेळे प्रेमे सुमदेच्या पडला गळा. आसरा प्रति लक्षण डोळा वदे हासत मातेसी. आजी दाटी झाली येते फार कोठून आला हा दळभार. माझे भय पावले अंतर समीप वैसला हा कोण. माये लपवी मज लागोनी खेळावया आता न जायवनी. खोड्यान करी आजपासूनी आण तुझ्या गळ्याची. चला आता मज घेऊनी भय बहुत वाटे माझ्या मनी. वाद्यनाद ऐकता करणी शरीर थरथरा कापत. आता कदा न धरवे धीर आकांत भासतो माते थोर. चल सदनी तू सत्वर त्वरित कटेवर घेऊनी. जो निर्विकल्प निरंजन तयासी नसे जन्म मरण. तो आसुराचे भय पाहून लपवी वदे मातेसी. अनंत ब्रह्मांडाचा करता आदिमायेचा जो नियंता. तो लीला दाखवित असे तत्वता आसुर चित्त मोहावया. ऐसा देव जो चिंतामणी गळा सुमदेच्या मिठी मारुनी. अट्टहासे रडे आकरंदोनी कापोनी थरथरा ते काळी. सुमदा हृदयी तयासी धरित नाना परी शांत करीत. परिस्थिरता न पावे किंचित तवा आनंदे सुमदा बोलत. बाळा भय कदा न धरी चित्ती पितृव्य माझा हा निश्चिती. अगाध असे याची शक्ती भेटीचा आला आपुल्या. मानसिक माझा जाणोनी हेतू आनंदे परतला जाण येथ. भीती कदा न मानी मनात तव व्रतबंधास्तव पातला. तेव्हा आसुरचित्ती आनंदोनिया अंकी बसविला उचलोनिया. प्रेमे मुख चुंबोनिया काय करता झाला. अमूल्य आणोने अलंकार स्वहस्ते घातले बालकावर. तेव्हा सुमदे सहर्ष दाटला थोर उचलून घेतसे स्वांकी. आसुर शब्दासी वदता हेर निघाले समस्त सुरासुर. अवनीतील सर्व धरामर येती स्थावर क्षेत्रासी. सिद्धयोगी ऋषीश्वर पाहवयास येती विघ्नहर. याचक अतिथी भूसुर उत्सवासी येती तये काळी. तेव्हा धूमकेतू आणि माधव घेऊन सर्व सचिव. आणावयासी भूसुरदेव सामोरे येती ते काळी. आता या अध्यायामध्ये असं आहे, मागच्या
अध्यायाच्या लिंकनुसार पुढे हा चालू झाला. याच्यामध्ये त्यांना मागच्या अध्यायात असं वाटलं होतं की आपल्या आता गजाननाचा व्रतबंध केला पाहिजे. मग त्याच्यात त्याचं एक रूप दाखवलं की गजानन, गणेश म्हणजे काय तर गकार अकार ओमकार 3 अक्षर आहेत ना, 3.5 अक्षर, आकार मकार ओमकार आणि अर्धाचंद्र. तर हे कसं रूप आहे त्याचं, कसं आकाशामध्ये. आता सुमदा आणि माधव यांच्या मनामध्ये आपल्या गजाननाचा चिंतामणीचा व्रतबंध करायचा आहे, म्हणजे मुंज करायची आहे. आणि मग तेच जे आदल्या ह्याच्यात झालं की आपण गरीब आहे, आपली परिस्थिती कशी, आपल्याला कसं जमणार वगैरे वगैरे. मग ते कौंडिन्य मुनीकडे येतात, त्यांना नमन करतात, म्हणतात तूच आमचं आत्तापर्यंत रक्षण केलं आहेस आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, तर आम्हाला अशी अशी मुंज करायची, काय करावं. मग ते म्हणाले की करणार तुम्ही, काय काळजी करू नका, तुमच्याकडे एवढा मोठा चिंतामणी आहे तर तुम्ही चिंता कशाची करता. त्यानं आपली एक सोंड जरी ओलाकार फिरवली तर सगळ्या रिद्धी दासी होऊन त्या कार्यक्रमासाठी येतील आणि सगळं करून देतील. तेवढ्यामध्ये आसुराचा दळभार तिथं आला. याला पाठवलं ना आता धूमकेतूला, तो आलाय. मग मुनींनी सांगितलं, हे बघा आला म्हणे, हा जो आसूर आलाय ना तो याचं मुंज करायसाठीच आलेला आहे. पण मनामध्ये काही वाईट वाकडा आणू नका, सध्या तर तो ह्याच म्हणजे याच्यामध्ये आहे, पुढचं काय असेल ते माहीत नाही. तर आता तुम्ही काळजी न करता त्याला हो म्हणा. मग तो आले, आपल्या आश्रमामध्ये आले दोघं आपल्या स्वतःच्या. त्यावर तो धूमकेतू आला, तो चुलताच आहे ना तिचा. मग ती पाया पडली की माझ्या वडिलांच्या जागी तू आहेस. डोळ्यात अश्रू आले. त्या बायका लगेच साध्यासुद्या असतात ना बिचाऱ्या, लगेच फसतात. तशी ती फसत असते दरवेळी आपले चुलते आले की. मग ते म्हणे आता तू मागचं झालं गेलं विसरून जा आणि तुझ्या मुलाचा व्रतबंध आता करायचा आहे, आपण सगळ्यांना बोलावूया आणि आपण त्याचा व्रतबंध करूया. तर हा आला गणपती, त्याचं हे बघा कसं नाटक, कसं एकदम घाबरल्यासारखा दाखवतोय. आधी काय केलं येताना, बाकीच्या सगळ्यांना तो छोटं बालक दिसत होता आणि ह्या राक्षसांना मात्र अकराळ विक्राळ दिसत होता. त्याला पाहून खरं तर आधी राक्षसच घाबरले होते, पण नंतर तो आला, आईच्या गाळा मिठी मारली. आईला म्हटलं हे कोण आलेत, आणि ते वाद्य वाजली तर मी घाबरलो, मला भीती वाटते, आई मला कुठंतरी लपव आता. मग जो सगळं ब्रह्मांड सांभाळणारा आहे, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत, तो म्हणतो आईला मला लपव. मग ती म्हणली बाळा हे माझे काका आहेत, तुझे आजोबा आहेत, तू त्यांना काही घाबरू नको, ते तुझा व्रतबंध करायला आलेले आहेत, जा म्हणे त्यांच्याजवळ. मग तो गेला, त्याला मांडीवर घेतलं, त्याला अलंकार वगैरे दिले आणि मग सगळे आता वाद्ये बिद्ये धडकवली आणि सगळीकडं दूत पाठवले उत्सवासाठी. म्हणजे देव ऋषी राक्षस दानव मानव सगळेजण मुंजीसाठी बोलावले आहेत. आणि मग तो धूमकेतू आणि स्वतः माधव, त्यांचे जे काही सचिव आहेत, हा माधव तर बिचारा आश्रमात राहणार आहे वनामध्ये, पण हे सचिव वगैरे घेऊन एकेकाला सामोरे आले. वाद्यनाथ धडकला प्रबळ, दुमदुमले नभमंडळ, भेटती देवा आनंदे सकळ, धूमकेतू माधवासी. विप्रमुनी आणि योगेश्वर माधवाते लक्षोनिया समोर, दंडसाकरी नमस्कार, गौरव करोनी सर्वाचा. तेव्हा एकत्र बैसले सुरासुर, सिद्धयोगी आणि मुनीश्वर, दिक्पाळ अष्टवसु द्विजवर, आनंदले समस्त ते समयी. असुरे पाचारुडी विश्वकर्म्यासी, आज्ञापिता झाला तयासी, निर्माण करुणी मंडपासी, उभारी दिव्य शिबिराते. असुराची ऐकता वाणी, विश्वकर्मा आनंदोनी, मंडप रचना ते क्षणी, करी अद्भुत ते काळी. हृदयी स्मरोणी चिंतामणी, मंडप रचिला अतिनिगुतीनी, प्रकाश तयाचा कोंदला गगनी, भानुतेज लोपले, माणकाचे स्तंभ निर्मिले, हिरे पाचू कोंदणे जडले, ठाई ठाई नरपुतळे, स्तंभी गायन करताती. मोती पाचू झालऱ्यावरी, गुंफोनी विचित्र परोपरी, कळस झळकती चंद्रापरी, पताकावरी शोभती. रस्ते ठेवले बहुभोवती, निर्मळ नीरव आहे जगती, तो एकी मार्ग हा निश्चिती, चालता न कळे कवनासी. रस्ता लक्षून चालता क्षिती, उलटून तेव्हा जळी पडती, स्तंभ मस्तकासी आदळती, चालता मंडपी ते धवा. मध्ये रत्नखचित सिंहासन, बालका समशोभायमान, शिबिरे केली बहुनिर्माण, एकसारखी एकसरे. निमिष मात्रे केली रचना, धडकल्या तेव्हा चंद्रानना, तेने धनदे भरले अपार धना, नवे गणती तयाती.
उमारमा आणि सावित्री, शची रोहिणी दिती आदिती, अनेक अपार मुनी सुर युवती मंडपस्थानी बैसल्या. असुरादी विधी हरिहर, सिद्धयोगी मुनीश्वर, देशोदेशीचे सर्व धरामर मंडपस्थानी बैसले. तेव्हा अंकी बैसोनी चिंतामणी, माधव बैसला सिंहासनी. सप्त ऋषी स कौंडिन्य मुनी, वदती सुबदावरासी. विघ्न होय की न पडे न्यून्य, या साधनी नेमावे गुणसंपन्न. त्याने कार्य होईल हे निर्विघ्न, सर्वानुमते करोनी. सुशब्द वदता ते मुनीश्वर, समस्तासी मांडला सुविचार. ऐकता वाक्य सुबदावर, धूमकेतोसी प्रार्थित. आमचा सर्व तू माता पिता, काही नसे मज न्यून्यता. जेणे या कार्यासी न पडे न्यून्यता, ऐसे करी तू आता. तू पराक्रमी आणि उदार, तरी मुनिवचनाचा करुणी आदर. कार्यसाधी हे निर्धार, नेम करुणी ये काळी. माधवाची ऐकता वाणी, असुर आनंदोनिया मनी. वदता झाला ते क्षणी, लक्षोनी मंडपी समजता ते. कार्यासी लागेल जी संपत्ती, सर्व ती पुरविल कमलापती. त्याज वाचवली निश्चिती, कार्यसिद्धता न होय. घेऊन दानव सुरसेसी, रक्षावे मंडपादी शिबिरासी. विघ्न न होई या कार्यासी, ऐसे करावे देवेंद्रे. विप्रासी देऊनी अमित धन, तृप्त करावे याचकादी समस्त जन. हे अवधारे परिपूर्ण, पंचवज्ञे करावे. विधीने यागी मुनी घेऊन, व्रतबंध कर्म करावे पूर्ण. घटिकार क्षीर चंड किरण, वरुण तोय पुरवावे. सोमे वर्षोनी अमृतास, आरोग्यता करवावी सर्वास. सुंदरान्य अतिसुरस, अन्नपूर्णेने निर्मावी. देवासुर मुनी भोजनी, वसंते वन शृंगारुनी. तेथे वायूने मंदभावनी, सर्वा लागी तो शिवावे. अंबा लक्ष्मी सावित्री, गंगा यमुना सरस्वती. सर्व देवासुर मुनी युवती, यांनी सर्वास अन्न अर्पावे. असुर शब्द ऐकता कानी, सुमदावर हर्षला मनी. आनंद अश्रू लोटले नयनी, अंतर सद्गद जाहले. मग विश्वकर्म्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की आता असा एवढा मोठा कार्यक्रम आपल्याकडे कार्य करायचा आहे, तर त्याला शोभेशी शिबिरं उभी कर. इथं प्रत्येक ठिकाणी अशी तात्पुरती शिबिरं उभी केलेली आहेत बघा. मग त्यानुसार त्यानं केली. आणि ते मय सभेचंच वर्णन आहे बऱ्यापैकी, की जिथं पाणी वाटतं तिथं पाणी नाही आहे, आणि तिथं पाणी साधी रस्ता आहे तिथं मात्र हे लोक पाण्यात पडत आहेत. जिथं भिंत वाटते तिथं भिंत नाही, पण जो रस्ता आहे तिथं ह्यांची डोकी खांबाला आदळत आहेत. असं सगळं मयसभेचंच वर्णन इथे पण केलेलं आहे. मग उमा रमा सावित्री म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या ह्या तिघी पत्नी. शची इंद्राची बायको, रोहिणी चंद्राची बायको, दिती आदिती ह्या कश्यप ऋषींच्या बायका स्त्री आहेत. त्यामध्ये आदितीपासून सर्व देव झाले आहेत, दितीपासून सर्व दानव झाले आहेत, आणि धनु म्हणून तिसरी स्त्री आहे. त्या धनुपासून दानव, दितीपासून राक्षस. तर असे अपार लोक सगळे आले, मंडपामध्ये बसलेले आहे. मग अतिशय सुंदर मंडप तयार केले आहेत. मग कौंडिन्य मुनींनी सांगितलं की आता असा मनुष्य शोध की जो सगळ्यांवरती ऑर्डरिंग सुपरवायझरिंग करेल हो, आणि प्रत्येकाला आपली कामं वाटून देईल. मग त्यांनी काय केलं, त्या धूमकेतूलाच सांगितलं की बाबा रे, तूच आमचा माता पिता आहे, तूच आता हे कार्यक्रम सगळा करणार आहेस. तर आता सर्वांना काय असेल ते, कुठली न्यूनता कुठं पडू नये, कुठली कमी पडू नये, कुठलं विघ्न येऊ नये, यासाठी काय नियोजन करायचं ते तू कर. आता तेव्हा राज्य हे राक्षसांचंच होतं ना, देव ह्यांच्या अधीन होते. त्यामुळं मग त्यांनी काय केलं, सर्व देवांना कामं वाटून दिलेली आहेत थोडक्यामध्ये. मग आता जी काही संपत्ती लागल ती सर्व कुणी पुरवायची, विष्णूने पुरवायची. आता हा माधव मुळात स्वतः विष्णूचाच अवतार आहे, आणि त्याच्यानंतर तोच देणार आहे सगळं, म्हणजे आपल्या मुलाच्या कार्यक्रमाला. आणखीन सुरसा नावाची एक राक्षसी असते, तिनं अनेक दानव घ्यायचे आणि मंडपाचं सगळ्या रक्षण करायचं. त्यानंतर जे ब्राह्मण येतील त्यांना धन अमित कुणी वाटायचं आहे, तर ते इंद्राने वाटायचं आहे. म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र, स्वतःचं काही नाही, सगळ्या देवांना कामं वाटून दिली आणि त्यांनी सर्व करायचं आहे. पंचवज्ञे हे काम करावं. कुठलं, सगळे याचक कसे तृप्त होतील हे कुणी बघायचं, शंकराने बघायचं. आणखीन विधीने म्हणजे ब्रह्मदेवानी ऋषी मुनी घेतले सगळे जन्म आलेले ते, आणि व्रतबंधाचं जे काम आहे ते पूर्ण करायचं. मग तेव्हा घटका कोण पाहणार, तर सूर्य पाहणार. बरोबर तेच आपण इतक्या घटका इतक्या पळाने तो मुहूर्त आपण लावणार आहे.
वरुणाने काय करायचं, पाणी पुरवायचं. सोमाने म्हणजे चंद्राने काय करायचं, तर एक प्रकार त्या अन्नामध्ये सगळे अमृत शिंपडायचं की जेणेकरून सर्वांना आरोग्य लाभावे. त्यानंतर अतिसुरस असं सुंदर अन्न सगळ्यांना कुणी द्यायचं, अन्नपूर्णेने द्यायचं. आणि देव असुर मुनी सगळे भोजनाला बसतील तेव्हा वसंताने वन शृंगारायचं. ते तसा सुवासिक मंद मंद वारा वाहील. आणखीन सगळ्यांना त्यामध्ये म्हणजे जेवण घेताना आनंद झाला पाहिजे. मग आंबा म्हणजे कोण, लक्ष्मी आणि सावित्री. आंबा म्हणजे पार्वती, गंगा यमुना सरस्वती. या सगळ्यांनी काय करायचं, जेवण वाढायचं आहे. असं सगळं शब्द ऐकला आणि सुमदावर म्हणजे माधव हसला. आनंद झाला त्याला. डोळ्यामध्ये अश्रू लोटले आणि अंतर सद्गत झाले की आता माझं काम, माझ्या मुलाची मुंजान हे सगळे करत आहेत, असा एक आनंद झाला. आता सगळ्यांनाच आनंद झाला आहे. आनंद झाला सकळासी, विचार करते जे मानसी. म्हणते सुबुद्धी ही आसुरासी, केवी उत्पन्न झाली असे. वदे तेव्हा कमलासन, माधवा करी मंगल स्नान. ऐसे ऐकता सभाजन, स्थिर होऊनी विलोकती. सुमदा घेऊन बालकासी, बैसली पतीच्या वाम भागासी. सुगंधी उटी लावून त्रयासी, उष्णोदक घालती. अमोल वस्त्रे लेवोनी, आणूनी बैसविती दिज स्थानी. तेव्हा विधीस मुनी पुढे सरोनी, कर्म सांग करता ती. घटी लक्ष तसे दीनमणी, सर्वासी रक्षी वज्रपाणी. अष्टसिद्धी तया स्थानी, उभ्या उभ्या तिष्ठती. याज्ञवल्क वरिष्ठ मुनी, कौंडिन्य मुद्गल जमदग्नी. भारद्वाज कश्यपादी महामुनी, देवगुरु श्रेष्ठ या माझी. आदौ गणेश स्थापून, करती पुण्याह वाचन. मातृभोजनादी कर्म सारुण, गजाननासी नाणीती. बोली तेव्हा बैसोनी माधव, सन्मुख उभा केला देवादिदेव. मौजी अष्टके वदलिया पूर्व, भुसूर तेव्हा आनंदोनी. अंतरपाट काढल्यावरी, ठोकिल्या तेव्हा असंख्य बेरी. नाद कोंदला अंबरी, आनंद झाला सकळासी. माधवे गणेश उचलोन करी, घेतला प्रेमे अंकावरी. गायत्री मंत्र ते अवसरी, करणी सांगे तयाच्या. मूळ मंत्राचा जो नायक, तो हा देवादिदेव विनायक. दयाचा नाम अलौकिक, दयाचा नाम मंत्र अलौकिक. ज्याच्या योगे भवहरे, करावया भक्तरक्षण. स्वरूप धरले सगुण निर्गुण, हे लक्षिता गेले भ्रमून. माया जयाची अनिवार, परब्रह्म ऐसा तो सर्वेश्वर. नलगे कौणासी तयाचा पार, तयासी घेऊन अंकावर. माधव मंत्रासी उपदेशी, 4 दिवसपर्यंत चारी वर्ण करता तृप्त. भोजनी बैसता समस्त, दिव्यांनासी अर्पिती. सुवर्ण ताट तिवयावरी, रांगोळी भोवती परोपरी. रत्नदीप हारी हारी, सुगंध धुपाचा परिमळ. देवासुर योगी मुनी, दिक्पाळादी नृपश्रेणी. एका पंक्तीचा आनंदानी, सर्व बैसले ते धवा. बसता ऐशा अनंत पंक्ती, उमा रमा शची सावित्री. गंगा यमुना सरस्वती, दिव्यांना ते वाढती. वडे पापड सांडगे कुरडया, धीवर मांडे शुभ्र फेनिया. लाडू मोदक गुरळिया, शाखा नाना परीच्या. कोशिंबिरी पंचामृत, शुभ्र वदन लखलखित. वरान्न आदी वाढून घृत, वाढती ताटी परोपरी. अन्न सुवास कोंदला गगनी, पंक्ती बैसल्या मंडपस्थानी. भोजन करते आनंदानी, तांबूल दिदले सर्वासी. याचका धन दिदले अमित, सुखी केले जन समस्त. ऋत्विजानी अत्याद्भुत, धनराशी अर्पिल्या. असुरे भिक्षावळी काढली थोर, भोली बैसविला लंबोदर. वाद्यनाद झाला थोर, अंबर तेने दान आणले. भिक्षा मागता चिंतामणी, चक्रासा अर्पित चक्रपाणी. शिवे त्रिशूळार्पणी, तो शिविला जगदात्मा. विधीने अर्पिले ब्रह्मास्त्र, भानुने अर्पिले खड्गाद्भुत. अग्नी राहिला नेत्रात, धूम्रवर्ण नाम स्वीकारिले. वज्र अर्पोनिया वज्रधर, सद्भावे अर्चिला लंबोदर. कौडिन्ये प्रेमे दुर्वांकुर, अर्पोन चरणी लागला. सिद्धयोगी हर्षोंचित्ती, भावे अर्चिती मंगलमूर्ती. ज्येष्ठ राय तो ब्रह्मणस्पती, लक्षिती तयासी आनंदे. आता मी हरिविजय रामविजय सगळं अनेक वेळा वाचलंय. त्यांच्या लग्नाचं वर्णन आहे, पण मुंजीचं वर्णन कुणाचंच नाही. ते मात्र ह्या चिंतामणीचं मुंजीचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. मग मोठे मोठे ऋषीमुनी आले. कोण कोण आलेत? भारद्वाज, मुद्गल, जमदग्नी, कश्यप,
याज्ञवल्क्य, कौंडिन्य स्वतः हे सगळे मुंजीच्या कार्यासाठी बसलेले आहेत. मग मातृभोजन केलं पहिलं, म्हणजे एक विधी आहे. पहिलं काय सांगितलं त्याला नारदानी, की तू आता मंगल स्नान करून घे. मग दोघांना पण मंगल स्नानासाठी बसवलं आहे. त्यांच्या अंगाला हळद वगैरे लावली आहे आणि शुद्धोदक पाण्याने सर्वांनी स्नान घातलेलं आहे. मग मातृभोजन म्हणजे काय, त्यानंतर मुलगा वयात येईपर्यंत गुरुच्या आश्रमी जातो विद्या शिकण्यासाठी. मुंजीनंतर 7 वर्षाचं बालक असतं, 7 ते जास्तीत जास्त 11, आणि त्यात मग त्याला पुढे गुरुग्रही पाठवतं. म्हणून मग ते आईनं मांडीवर घेऊन प्रेमानं सगळे चांगले चांगले पदार्थ खाऊ घालायचे आहेत. त्याला मातृभोजन हा नाव आहे. मग त्यांना चांगली वस्त्र अलंकार आधीच नेसवले होते, आंघोळ वगैरे छान मंगलस्नान घातल्यावर. मग मातृभोजन झालं. मग त्याला भोवल्यावर नेलं. मग सन्मुख उभं केलं आणि मंगलाष्टका, ज्या काही मुंजीच्या अष्टका असतात वेगळ्या असतात, त्या कुऱ्यात बटोर मंगलम म्हणतात त्याला. कुऱ्यात सदामंगलम म्हणत नाही किंवा शुभमंगल सावधान म्हणत नाही, तर कुऱ्यात बटोर मंगलम असं म्हणतात. आणि शुभ लग्न नाही तर शुभमुंज आहे इथं. मग अंतरपाठ काढला, मग असंख्य नाच झाले सगळे. मग माधवाने त्याला मांडीवर घेतला. म्हणजे ही मुंज कशी कशी करतात त्याचा रिवाज इथे दिलेला आहे. मग तेव्हा ते डोक्यावर एक कपडा टाकतात पांढरा शुभ्र स्वस्तिक केलेला, आणि मग वडिलांनी त्याच्या मुलाच्या कानामध्ये गायत्री मंत्र सांगायचं असतं, किंवा जे मुंजीत त्याचं नाव आलेलं आहे, एक वेगळं अक्षर आहे त्या नावाचं, तुझं नाव हे आहे आणि हा मंत्र तू जपायचा आहे. त्यानंतर ती मुलं संध्या वगैरे करू लागतात, 2-3 टाईम जे काय त्यांचं असेल तसं. मग तसा तो मंत्र सांगितला. तर ते म्हणले हा स्वतःच त्याचाच मंत्र त्यालाच सांगत आहेत. हे सगळे मायेनं कसे भ्रमून गेले आहे. मग 4 दिवस हा सोहळा केला आणि 4ही वर्ण सर्वांना अन्न दिलं, हा सगळ्यांना तृप्त केलं. म्हणजे जे काही आपल्याकडे 10 वेळा म्हणतात ना, ते शिवता शिवत केली, पाणी पण दिलं नाही, अन्न पण दिलं नाही. तर ह्या सगळ्या धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की 4ही वर्ण हे केले आहेत, काय म्हणतात ते तृप्त केले आहे. आणि कुणाला कधी कुठेही याच्यामध्ये असा उल्लेख येत नाही की तू येऊ नको या पंक्तीमध्ये वगैरेचा. मग आता जेवणाचा थाट कसा केला त्याचं सांगितलेलं आहे, की त्याच्यामध्ये असं सुंदर असं स्वच्छ पाणी आहे, सुगंधी पाणी, रांगोळ्या आहेत, आणखीन धूपाचा सुगंध आहे, सोन्याची ताटं आहेत, त्यावर देव, असुर, योगी, मुनी सगळे एका श्रेणीमध्ये, मोठे मोठे राजे सगळे जेवायला बसले आहेत. उमा, रमा, शची, सावित्री या सगळ्या वाढत आहेत. मग काय वडे आहेत, पापड आहे, सांडगे आहेत, कुरडया आहे, दिवर आहे, मांडे आहे, म्हणजे प्रत्येक भागातला एक एक पदार्थ घेतलेला आहे. फेण्या केलेल्या आहेत, शुभ्र लाडू आहे, मोदक आहे, गुळाच्या पोळ्या आहेत, भाज्या आहेत, कोशिंबिरी आहे, चटण्या आहे, पंचामृत आहे, पांढरा शुभ्र लखलखीत भात, त्याच्यावरती वरण, त्याच्यावरती तूप. तर काय एका ठिकाणी वर्णन आहे हरिविजयामध्ये की तो पांढरा शुभ्र भात म्हणजे जसं काही हिमालय आहे, आणि ते वरान्न म्हणजे पिवळं आहे ना, ते तर सूर्याचे पडलेले जसे सकाळचे पिवळे किरण आहेत. मग सगळे आनंदाने जेवले, त्यांना विडे दिले. मग त्यांनी पण आपले काही जे आहेर आणले होते ते दिलेले आहेत, धनराशी अर्पण केले आहेत. मग त्यानंतर भिक्षावळ नावाचा एक प्रकार असतो, त्यामध्ये मुलांनी झोळी घ्यायची आणि त्यामध्ये भिक्षा टाकायची, आणि ती खरी मुलाची असते. आता काही ठिकाणी भटजी म्हणतात चांदीची पळी टाकली भिक्षावळीच्या ह्याच्यामध्ये तर म्हणे आमचीच, असं काही ठिकाणी झालं होतं. तर तसं नाही आहे ते, तर ते मुलासाठी आहे. मग इथं वेगवेगळ्या ऋषीमुनींनी देवांनी बघा आपलं जे काही शस्त्रास्त्र आहेत ती गजाननाला अर्पण केली, कारण त्यांना माहीत आहे पुढं मोठी लढाई होणार आहे. मग विष्णूने काय दिलं, चक्र दिलं, शंकराने त्रिशूळ दिला, ब्रह्म्याने ब्रह्मास्त्र दिलं, सूर्याने आपलं खड्ग दिलं, तलवार दिली, अग्नी डोळ्यात राहिला त्याच्या, म्हणून त्याचं नाव धूम्रवर्ण हे नाव जसं चुलत्याचं आहे तसंच नाव ह्या स्वतःला पण त्याला दिलेलं आहे. वज्रधर म्हणजे इंद्राने वज्र दिलं, आणखी कौंडिन्य मुनींनी प्रेमाने काय व्हायला, ध्रुवांकुर व्हायला, आणि त्याच्या चरणी लागलेला आहे. सिद्धयोगी हर्षून चित्ती, त्यांनी आपल्या मंगलमूर्ती सगळ्या सिद्धमुनींनी पूजा केली, कारण बाबा तुझ्याशी आम्ही काय देणार हो तुला, तुझंच आहे सगळं, तुलाच कसं अर्पण करायचं, असं म्हणून सगळेजण त्याला वंदन करू लागले. सगळे सुरासुर भुलवले आहेत त्यानं, आणि सगळे बायेमुळं त्याला छोटं बाळ समजून सगळ्या गोष्टी देत आहेत. माया जयाची अनिवार, भुलविले ती येणे सुरासुर, म्हणती हा तव राजकुमार, वंदन न करू सर्वदा. देवा आम्ही सुधा पाणी, बालकासे हा चिंतामणी, थोर आम्ही त्रय भुवनी, समानत्व केवी होईल हा.
विप्रादी सर्वचारी वर्ण आमचे करती नित्यार्चन, कामना त्यांच्या करतो पूर्ण, सद्वर अर्पण तयासी. ऐसा सर्व सुरासी गर्व होता, लीला करी विश्वनियंता, म्हणे हरिहरादी विधाता, काय नेणती मज लागी. तरी देवांचा आता हरोनी गर्व, वधावे सर्व असुर दानव, लीला करुणी अपूर्व, स्वस्वरूप दाखवावे. बोली लक्षोनी एकदंत, नगजा झाली हर्षभरित, बोत दिवसाजी निश्चित, गजवदनासी देखिले. उद्भवला आजी थोर सुदिन, भेटला माते गजानन, तेजोनिया कैलास भुवन, केवी आला या स्थानी. ताना माझा एकदंत, कोणी न कळे आणला येथ, स्वमनी कल्पुने ऐसे त्वरित, घेत उचलून ते काळी. अंकी घेता गजानन, फुटला मुखी कुचीच प्रेम पाना, पल्लवे त्वरे झाकवंताना, कुचवदनी घालत. गिरिजाव देतय वेळा, आजवरी कोठे होतासी बाळा, तुझा वियोग न साहे मजला, भेटलासी आजी सुदैव. पूर्ण ब्रह्म तू सनातन, वदती तू ते शिवनंदन, सरे महत् पुण्य करून गोचराजी झालासी. आंबा वदत आहे प्रेम उत्तर, विस्मित झाले देवासुर, तेव्हा दितीस वदला दिसला स्वकुमर, वदे उत्तर आंबेसी. क्रोधे आरक्त करून नेत्र, सन्मुखे येऊनी वदत, अंकी घेऊनी माझा सुत, केवी पाजसी निर्लज्जे. पाही नेत्र उघडून असे काय हात व नंदन, जळ तुझे हे अज्ञानपण, कामिनी साच भंगडाची. विलोकी नीट तू बालक, तुझा आहे का विनायक, माझा असता हा निशंक, केवी अंकी घेतलासी. उमेसायसे वदोनी, ताना घेतला त्वरे उचलोनी, समीपतीयेच्या बैसोनी, पल्लवे मुख पुसीत. प्रेमे अंकावरी घेऊनी, मुख चुंबिले आनंदानी, पल्लवा खाली झाकोनी, कुचिलावित विनायक. आजवरी कोठे होतासी बालका, माझी तान्या विनायका, माते चिंता रोग लागला निका, तुझ्या वियोगे करोनी. देवांतक नरांतक वधोनी समरी, भक्तासी रक्षिले नाना परी, परब्रह्म तू विघ्नारी, सुदैवे आजी भेटलासी. दितेचे हे ऐकता वचन, आंबा झाली क्रोधायमान, वदती कठोर वचन, मुनिकांतेसी ते धवा. दरिद्री गे तू अत्यंत, मंदिर ना वास पर्णकुटीत, भिक्षा मागोली अनिश्चित, उदरपोषण करसी गे. भिकाऱ्यासी तोरा भारी, वल्कले हे वस्त्र तू मानिरदारी, सावट झाली गे वैखरी, पराण्य नित्य सेविता. हे मना किंचित अंगावर, साजेल काय गे हात व कुमर, कळला मजला तुझा विचार, ज्ञान कैसे भिकाऱ्यासी. जन्मोनिया विप्रकुळी, काळीमा लावला समुख कमळी, गजमुख पुत्र कधी काळी, व्यालीस काय सांग माते. वरकड सुराची तू असता माता, विखारणीची सवत्तत्वता, जन्म गेला भिक्षा मागता, सुत कुणाचा घेसी गे. डोळ्यावरचा काढून पदर, निरखून पाहे तो कुमर, वदोनी ऐसे अतिसत्वर, गजमुख हिरोनी घेतसे. वेदवदती हा शिवसुख, याचा निगमागमासी नलगे अंत, परब्रह्म हा माझा सुत, केवी पाजसी घेऊनी. नगजेची ऐकता वचन, दिती झाली क्रोधायमान, ताना उचलून त्वरून, वदे रागे उभेसी. भिकारीण तू नगे अत्यंत, तुझियासी व्यर्थ शिकरी मात, विचार ना धरता किंचित, जल्पसी व्यर्थ कासया. भिकारी कोण हे निश्चित, विचारुनी पाहे स्वचित्तात, वस्त्र नसे तुमासी सत्य, चर्मा वाचून अन्य दुसरे. फुकट आसोनी मृण्मय प्रात्र, तेही तुमासी नोहे प्राप्त, नरकवटी दृष्टी दिसत, रुद्राक्ष माळा गळ्यात. आता जेवण वगैरे झाली, भिक्षावळ चालू होती, सगळ्यांनी अस्त्रशस्त्र दिली आणि गजाननानं अशी माया केली की त्यांच्यामध्येच भांडण लावले. पहिलं पार्वतीला दिसला आपला मुलगा आहे, तर पार्वतीने घेतला उचलून, बाळा कुठं होतास रे, किती दिवस दिसला नाही, इकडं कुठं आलास, आणि आपल्या पदराखाली घेऊन त्या तोंडामध्ये दिलं आपलं दूध प्यायला. तर मग ते असं चाललेलं असताना दिती गेली आणि ती म्हटली, म्हणजे देवांची आई ती म्हणली, काय म्हणे, आदिती गेली, काय रे म्हणे, माझा मुलगा आहे हा म्हणे, माझा विनायक आहे, तुला काय लाज आहे का, पार्वतीला म्हणते, तू खुशाल घेतलास म्हणे आपल्या पदराखाली आणि त्याला खायला घालतेस म्हणे, तर कुठे गेलास तू माझ्या बाळा. वर तिला काय काय बोलली, तुला अक्कल नाही, तू काय आता तुला दिसत नाही का,
कामिनी साठ भंगडाची, म्हणजे शंकर भांग घेतात असं एक आहे, किंवा शंकराला भांग अर्पण करतात. खरं शंकर तर काय समाधिस्थ असतात, ते तर भांग घेत नाही. पण इथं भंगडाची म्हणून सांगितले, म्हणजे काय, भांग तुला पण चढली का त्या नवऱ्याबरोबर, म्हणून तुला दिसेना की आपला मुलगा आहे का कुणाचा मुलगा आहे. माझा विनायक आहे, मला म्हणून म्हणली तू देवांतक नरांतकाचा वध केलास. हे देवांतक नरांतक राक्षस ॲक्च्युअली रावणाच्या सैन्यामध्ये आहेत, आणि ते रामानं पण वधलेले आहे म्हणून एक आहे. आता हे दुसरे असतील. तर मग आंबाला क्रोध आला. आंबा म्हणते, अगं तू भिकारीण आश्रमात राहते, तुला राहायला घरदार नाही आहे, तुझं असं आहे तुझं तसं आहे, सांग म्हणे हा हत्तीचं मुख असणारा मुलगा तुला कधी झाला. ही तर कथा सगळी गजमुख म्हणजे पार्वतीचा आणि शंकराचा मुलगा आहे. तर सगळे लोक म्हणतात गजानन आमचा मुलगा आहे, तुला ग कुठे दिसला म्हणे. आता ही तिला बोलते, ती हिला बोलते. एकमेकाचं उणं पुराणात पण बायकांनी काढलेलंच आहे बघा. ती म्हणते अगं मला तरी छप्पर आहे, म्हणजे ती म्हणते तू राहते ना पर्णकुटीमध्ये, तर ती म्हणते मी पर्णकुटीत तरी राहते, तुला तर ते पण नाही आहे, तू तर म्हणे स्मशानामध्ये राहते. साधं मातीचं एक भांडं तुमच्याकडं नाही म्हणे, नरमुंडाची कवट्या घेता. आता खरं कसं आहे, जो आपला खास भक्त आहे पण म्हणजे भृत आहे, तर त्याची कवटी घेऊन शंकर त्याच्यामध्ये भिक्षा मागतात. त्यामुळे राहायला तुमचं स्मशानात, तुम्हाला साधी वल्कलाची पण नाही. आता यांच्याकडे वल्कलं होती ना ऋषीमुनींकडं, ते पार्वती तिला हिणवलं असतं, तुम्हाला साधे नीट कपडे आहेत का, तुम्ही वल्कलं घालता. मग ही तिला म्हणते तुम्ही तर म्हणे ते ह्याचं गज म्हणजे हत्तीचं जे आहे कातडं त्याचे तुम्ही हे घालता, म्हणजे तुम्हाला तर ते अजिबात तेवढं पण नाही, वल्कलं पण मिळत नाही. आणि मातीचं पात्र हातात धरण्याच्या ऐवजी तुम्ही नरमुंड धरता, तुमच्या अंगावर जरासुद्धा सोनं नाही आहे, तर तुम्ही कसे कोण म्हणे, कोण भिकारी ते सांग म्हणे आता आम्हाला. अमंगळ तुझी सवत जाणं, नारी नरतीत करती स्नान, ती येशी निमग्न झाला पंचवदन, वदसी थोरवी स्वमुखे, ऐसे ऐश्वर शोभा संपत्ती, दैवेच लादली तुम्हा प्रती, तरी कोण भिकारीण हे निश्चिती, विचारोनी स्वचित्ती घे. तुझं तरी कधी झाला सूत, षण्मुख तोही अग्नी संभूत, केव्हा झालीस तू प्रसूत, आता सांग हे मजला. मी स्वये प्रसविले निर्जरासी, देव माये वदती मजसी, कश्यपसृष्टी ही परियेसी, माहीत नसे का तुझ लागी. देव माये मी म्हणून, माते सर्व देव देती मान, तरी घेऊन मम नंदन, अभद्र भाषण वदसी. लक्षी माझा हा विनायक, नैनी नीट लक्षोनी ओळख, भलत्याचेच घेसी बालक, लज्जान वाटे मानसी. जितीची ऐकता वचनोक्ती, आंबा सक्रोध बोलून चित्ती, उचलून घेतसे मंगलमूर्ती, अंकावरून ती येच्या. भिकारी तुगे अत्यंत, ऋत्विज असे तव कांत, धनानिमित्त कष्ट करत, मागतो हिंडोन नृपसज्ञी. पक्षादी मानव, यांचा पिता असे तुझा धव, अभक्ष भक्षणारे जे का जीव, ते तव सूत अपवित्रे. नित्यनेमे तुझा कांत, शिवलिंगासी गे अर्चित, तरी कोणा असे श्रेष्ठ, सांग उभयात निवडोनी. जरी आकाश आदी की आदित्य, की प्रकाश का रोहिणी कांत, तेवी आधी काश्यप का उमाकांत, सांग निवडोनी कोण आधी. शिवप्राप्ती लागून करती जपतपानुष्ठान, उदारदाता पंचवदन, नसे अन्यत्र भुवनी. स्त्रीपुत्रादी धनरत्नराशी, यास्तव आराधिती शिवासी, कोणी न मागतो वैराग्यासी, हे स्वमानसी विचारी. स्त्रीपुत्रादी पावता धन, याने होतसे पुनरागमन, वैराग्य योगे करून भवभयासी निवारती. हे वैराग्य शिवभूषण, तयासी निंदिसी तू पापिण, योगी महंत सुरासुरादी पूर्ण, गंगा स्नानासी वांछिती, करता गंगा स्नानासी, दूर होती पापराशी, तो पती घेता दानासी, करतसे स्नान गंगेचे. गंगा निर्मळ अतिपवित्र, ती सवत माझी पावन करत, तुझला सवती गे अनंत, अमंगळा सर्वही. तू द्वयजीवाची अससी माता, लज्जान वाटे शब्द वदता, पाहे निरखोनिया एकदंता, विनायक तुझा असे की. गजमुख हा माझा सूत, केव्हा प्रसवलीस तू सांग सत्य, विचार करोनी स्वचित्तात, सांगे माते ये काळी. दोघींचे शब्द ऐकता कानी, सुमदा झाली क्रोधायमान, वेगे घेतला उचलोन, चिंतामणीसी आनंदे. आरक्त करोनिया नेत्र, दोघीस लक्षोनी आवदत, माझाची तुम्ही घेऊन सुत,
व्यर्थ कासया भांडता. यांचं अजून एकमेकीची उणी काढायचं चालूच आहे. ती म्हणते तुझी सवत म्हणे सगळे भिकारी नाही हा, बघा ती गंगा खरं पवित्र गंगा, तुझी सवत म्हणे अमंगळ आहे आणि सर्व नारी नर तिच्यामध्ये स्नान करतात. आणखीन तिच्याशी तुझा नवरा रद्द झालेला आहे, तर तू स्वतःच्या मुखानं काय थोरवी सांगतेस? आहे काय तुमच्यात संपत्ती? जे काय हा चिंतामणी मिळाला आहे ना, जे ऐश्वर आहे ना, तर ते तुमच्या दैवाने तुम्हाला मिळालं आहे. तर तुला कधी मुलगा झाला ग? पहिला तो षण्मुख म्हणजे कार्तिक स्वामी आहे, तो पण अग्नीच्या पोटातून आला. तू कधी प्रसूत झालीस? मी पार्वतीला शाप आहे ना पृथ्वीचा, की तुला शंकरापासून कधी म्हणजे पोटचं मूल होणार नाही आहे. आणि तिनं पृथ्वीला शाप दिला की तुला अनेक राजे भोगतील, अनेक पती भोगतील. तर ती म्हणते मी स्वतः देवांना जन्म दिला आहे, देवांची आई म्हणून मला अतिशय मान मिळतो, ही दिती सांगते. हा, तर माझा हा विनायक आहे. आता गरुडाला पण विनायक म्हणतात हा. तर नीट डोळे उघडून बघ म्हणे, आणि कुठून उचलून घेते. मग ही तिच्या मांडीवरनं ती हिच्या मांडीवरनं सारखं ते पोरगं उचलून घेत आहेत आणि दोघेजणी भांडण करत आहे. मग ती म्हणते तुझा नवरा ऋत्विजय आहे. ऋत्विजय म्हणजे यज्ञाची कर्म करतो, प्रत्येक राजे राजवाड्यांच्या घरी जातो, मग ते धन घेतो. आणि ते धन घेतल्यानंतर कसं असतं, राजाने दिलेलं धन कुणाच्या लढाया कुणाची हाय लागलेलंच असतं ना. तर म्हणे तो नदीमध्ये स्नान करतो म्हणे, माझी सवत आहे ती सगळ्यांना पवित्र करते. आता मला सांग, आधी शंकर आहे का आधी कश्यप आहे? आधी शंकरच आहे ना. आणखीन तो म्हणे तुझा नवरा आहे तो माझ्या पतीचं पूजन करतो. मग आधी आकाश आहे का आधी सूर्य आहे? आधी प्रकाश आहे का आधी चंद्र आहे? तसं आधी कश्यप आहे का आधी शंकर आहे? असं दोघींची भांडणं चालली असताना ती म्हणते माझा नवरा वैरागी आहे. सगळे म्हणे धनधान्य राशी पुत्र पौत्रादी संपत्ती मागायला माझ्या नवऱ्याकडे येतात, शिवाकडे, पण वैराग्य कोणीही मागत नाही. आणि माझा नवरा वैराग्य असल्यामुळे तू अशी दूषणं त्याला देत आहेस. तर हा तुझा किती सवती आहेत आणि तू कसली तुझे म्हणे दोन जिभावाल्याची तू आई आहेस. आता याच्यामधनं थोडं लेखनामध्ये गडबड आहे. दिती आणि आदिती, तर आदितीचे सगळे देव आहेत आणि दितीचं आहे ते म्हणजे गरुड कुणाचा आहे तर आदितीचा आहे. आणि दितीचा कोण आहे तर सगळे सर्प, ते शेषापासूनचे सगळे तिचे पुत्र आहेत. तर मग असं दोघींचे भांडण चाललेलं असताना ती बघते, कोण सुमदा बघते, आणि मग ती काढते दोघींचे डोळे क्रोध करून त्यांच्यावर जाते की माझं पोरगा आहे, 10 वेळा येत आहे, जवळ घेत आहे, दूध पाजताय, तुमच्या कुणाचाही हा पुत्र दोघींचा पण नाही आहे. माझा बालक हा चिंतामणी, नीट नैनी पहा निरकोणी, भोळ्या हाती तुम्ही भगिनी, विद्या चांगली जाणता. एक वसे सदा स्मशानी, दुजीचा आश्रम घोर काननी, दोघी साथ तुम्ही सख्या बहिणी, निशाचरणी भासता. मदांध तुम्ही दोघी निर्धार, न ओळखिता नेत्री स्वभ्रतार, परपुरुष लक्षिता सुंदर, मोह कैशा पावता. एकेने पुत्र केला मळीचा, दुजीस विनायक झाला साचा, कळला भावार्थ दोघींचा, सरा परत्या येथोनी. एका ती कवटाळीनं, दुजी तस्कर विद्येत असे प्रवीण, त्याने आपापसात कलह करून बालक नेऊ इच्छिता. माझ्या कार्यास तुम्ही येऊन यचेष्ट बक्षिता दिव्यान्न, त्याने क्रमांत गेला तर होऊन, हे स्वमानसी विचारा. चांगली विद्या जाणता प्रबळ, शहाणपण असी लाविला मळ, कैशा गे तुम्ही आमंगळ, लज्जान वाटे बोलता. एकीचा असती अनंत सवती, दुजीचा असे वृद्धपती, पाहता दोघींची कर्मगती, सारखी मजला दिसतसे. एक तपाचरणी झाला कृश, एकीचा भंगडाती विशेष, एकीस कामविकार बहुत, एकीचा क्रोधाविष्ट भाऊ फार, एकीचा अनंत असती सुत, एकीने दानव बदले बहुत, एक कोरान्न भिक्षा मागत, एक पती वचन न मानी. अशा तुम्ही कवटाळणी, तस्कर विद्या भाऊ जाणता म्हणी, नेऊ इच्छिता दोघी जणी, ताना माझा कपटाने. देवादिदेव हा चिंतामणी, पुत्र झाला मज लागुनी, विनायक ना हा गजवदनी, नैनी निटवी लोका. सुमदावत्ता कठोर वचन, आंबा झाली क्रोधायमान, म्हणे लज्जा सर्व त्यागुण, जल्पसी व्यर्थ कासये. हिनत्व देवोनिया तुझी आसी, आत्मदोषाशी गे जाकीसी, लज्जा नसे कदा तुझसी, कवनासी काय वदावे. चंचल घेतो अति अद्भुत, पतीवरी तुझा नसे हेत, करसी तुझी आता पूर्ण मनोरथ, ज्ञान नसे तुझला. पतीची नसे तुझवर प्रीती, यास्तव भोगल्या अनंत युवती, विकाराची नित्य संगती, शयन करतयावरी अखंड.
तुझं लागून न होय सुत, ऐसे जाणण्या तव कांत. स्वयेच प्रसवला सूत, नाभी कमलापासोनी. कुटिले कपटी घोरजार, ऐशा लक्षणी तव भ्रतार. शशुरग्रही निरंतर, वास करतो अखंड. दुजियाची स्त्री करुणी हरण, रतला ती येथे तुझा रमण. तुझ्या योगे करुण, कलह जगात होतसे. आता एकमेकीची निंदा नालस्ती सगळी करत आहे. मग सुमदेला ती आता ह्या दोघींना बोलते, तुझा नवरा स्मशानात राहतो, एकीला एक सवत आहे, एकीला अनेक सवती. कारण मुळात ह्या दक्षराजाच्या सगळ्या कन्या आहेत आणि त्या ह्या कश्यप ऋषीला दिलेल्या आहेत सगळ्या. आणि त्याच्यावरही पुढची सगळी जी प्रजा आहे ती कश्यपापासून आहे. म्हणून एखाद्याला जर आपलं गोत्र ठावे नसेल तर कश्यप गोत्र म्हणून सांगता येतं. मग आता म्हणते तुमच्या एकीला काम विकार, एकीचा नवरा कसा आहे, तिला अनंत सवती आहेत आणि सदा कामांध आहे. तर दुसरीचा नवरा असा आहे की जो म्हातारा झालेला आहे. आणि दोघींची कर्मगती पाहता की तुम्हीच अमंगळ आहेत आणि तुम्हाला लाजा कशा वाटत नाही माझं पोरगं घेऊन जायला. एक कोरांना भिक्षा मागत फिरतं, एक ती कारण आश्रमात राहते ना, तर एक म्हणे पतीचं वचनच मानत नाही. तर तुम्ही दोघी कशा कवटाळणी आहे आणि माझ्या मुलाला घेऊन जाता. ती तिसरी त्या दोघींचा उद्धार करते. आता तिला माहिती ही लक्ष्मीचंच रूप आहे ना, त्यामुळे ती तिला आता बोलते की तू चंचल आहेस, कुणाच्या घरी तू राहत नाहीस, एकाचं मनोरथ कधी पूर्ण करत नाही, तुझं पतीवर मन नाही, आणखीन तू तुझ्या पतीनं तुझ्या पतीची तुझ्यावर प्रीती नाही म्हणून त्याने अनंत युवती भोगलेल्या आहेत. आणि झोपता कशावरती तर सापावरती, विखारावरती झोपता तुम्ही. तुला तरी कुठं स्वतःचा मुलगा आहे म्हणून. असं दोघे एकमेकीचा उद्धार करू लागलाय. तुझा नवरा स्वतःच म्हणे नाभी कमलातनं त्याच्या पुत्र, कारण ब्रह्मा त्याचा पुत्र आहे ना विष्णूचा. तर तुला कुठे पुत्र आहे, तर ब्रह्माने तुझ्या पतीने स्वतःला पुत्र निर्माण केला आहे. असं कुटील कपटी तुझा नवरा आहे आणि असा तुझा लक्षणी भ्रतार कुठे राहतो तर सासऱ्याच्या घरी राहतो कायम. आणि दुसऱ्याची स्त्री हरण करतो आणि तिच्या शिरत होतो. हा तुझा रमण. तुझ्या योगे करून सगळ्या जगामध्ये कलह होत आहे. हो, लक्ष्मीसाठी सगळ्या जगात भांडण होतच ना. असती तुझला अनंतपती, याती वेदना निश्चिती. केवी होय गे तुझं संतती, अपमान करशी सर्वाचा. चिंतामणी आणि गजानन, एकस्वरूप नसे भिन्न. जे प्रकाश आणि चंड किरण, भिन्नता नसे तयात. तरी घेऊन या पुत्राप्रती, वदसी माझा हा गणपती. लक्षी आता स्वनेत्री, पुत्र कवणाचा असे हा. तिघींची कानी ऐकता वाणी, विस्मय पावले सुदापानी. जयाच्या मायेची विचित्र करणी, नेमती हरिहर विधाता. शिवे लक्षिता चिंतामणी, दिसे तयासी शूळपाणी. भय पावला अंतःकरणी, सस्वरूपा ते लक्षोनी. हरिने देखता एकदंत, तयासी भासे अनंत. झाला तेव्हा गर्वरहित, निज रूपासी लक्षिता. विधीने लक्षिता देवादिदेव, भासे तयासी कमलोद्भव. देखून ऐसे अपूर्व, खिन्न झाला मानसी. शक्रे लक्षिता लंबोदर, दिसे तयासी वज्रधर. देखता ऐसे सुरेश्वर, विस्मय चिंती पावला. सकळ देवता रूप नटला, सुरभामिनीने लक्षिता डोळा. पल्लो माथा सरसाविला, लज्जा पावनी अंतरी. विराट स्वरूपा ते लक्षोनी, भ्याले सर्व सुदापानी. स्तुती करती कर जोडोनी, रक्षी देवा आम्हा ते. दितीस दिसे विनायक, गौरीस भासे निज बालक. सुमदेस झाला भौहारिक, चिंतामणीसी विलोकिता. स्वबालक घ्यावया तिघी जाता, स्वकांता समतया लक्षिता. लाजोरी पदर घेती माता, तो स्वसुत पुन्हा देखती. लक्षिता तयानी स्वपुत्रासी, आनंद झाला से निज मानसी. जाता उचलून घ्यावयासी, तो लीला करी गजानन. त्रय तनया स्वरूपे अनंत, लक्षिता झाल्या मनी विस्मित. यातोनी कोणता सुत, आपला म्हणून घ्यावा पै. कोणी धरोणी हस्तासी, कोणी मागे दुग्ध पानासी. कोणी धरोणी पल्लवासी, ओढीतसे ते दवा. कोणी वदे घे अंकावरी, कोणी लोळे धरणीवरी. कोणी रुदन करत दीर्घस्वरी, गई म्हणून ये समया. वेडावल्या तिघी जणी, स्तब्ध झाल्यात एकक्षणी. प्रेमांबुधारा लोटल्या नैनी, उभ्या राहुनी लक्षित. गणेश माया ही अति अद्भुत, हिने असुरांचा करावया अंत. लीला केली से विचित्र, ती नकळे कवनासी. तेव्हा हरिहरादी सुरासुर, मुनी तापसी योगेश्वर.
मोह पावले साचार अघटित माया जयाची. गणेश कथा ही परमपावन सद्भावे करता नित्य श्रवण होय तुष्टी पुष्टी आयुष्यवर्धन त्रिकाळ नेमे वाचिता. पुढील अध्यायी गजानन धूमकेतूचे करील हनन कथा ही रसाळ महान श्रवण करा आदरे. धुंडी वरदा गजानना दीनदयाळा दया घना परमात्मिया सनातना अगम्य लीला ही तुझी. तुझ्या नामी होता लीन मनोगत सर्व होती पूर्ण नलगे करणे अन्य साधन महिमा अद्भुत नामाचा. नामभक्ती ही अत्याद्भुत भक्तीने तारले असंख्यात वर्णिता वेद झाले तटस्थ अंतन लागता तयासी. दुंडी नामी होता लीन दयाळू तू गजानन अखंड हृदयी वसून स्वगुण स्वये पदवीसी. ऐसा दयाळू तू चिंतामणी चिंतिता पावसी तक्षणी दयावंत होनी मोक्षदानी रक्षण करसी भक्ताचे. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादि गणेश भागवत यातील सारांश परिसोत पंचदशोध्याय रसाळ हा. आता या तिघी जणी भांडायला लागल्या. एक लक्ष्मी आहे, एक पार्वती आहे, तर तिसरी दिती आहे. ही म्हणे माझा मुलगा, ती म्हणे माझा मुलगा, ती म्हणे माझा मुलगा. मग आता ह्याने काय केलं, जशी जी बघेल तसं रूप तिला दिसायला लागलं. आणि जसं जसं देवांनी पाहिलं तर विष्णूला विष्णूसारखा दिसू लागला, ब्रह्म्याला ब्रह्म्यासारखा दिसू लागला, इंद्राला इंद्रासारखा दिसू लागला, शंकराला स्वतःसारखा दिसू लागला. मग काही कुणाला समजेना. त्याने विराट रूप धारण केलं. मग सगळेजण त्याची स्तुती करायला लागले. ह्या बायका त्याला मुलगा म्हणून उचलायला जवळ आल्या की स्वतःचा पती दिसायचा. मग ह्या लाजून डोक्यावर पदर घ्यायच्या, मागे जायच्या. पुन्हा मुलगा दिसायचा. पुन्हा घ्यायला आल्या की पुन्हा तेच चालू होतं. आणि मग असं करताना शेवटी एकदाचं सगळ्यांना कळलं की हा कोणाचा सूत नाही आहे, तर हा अनंत ब्रह्मांड नायक आहे, याला सगळ्या ब्रह्मांडाचं हे आहे, असा तो गणेश आहे. आणि मग इथं आता पुढच्या अध्यायामध्ये तो धूमकेतूला त्या मारणार आहे, त्याचं हनन करणार आहे. नाही, त्यात मध्ये काय केलं, गणपतीनं असंख्य रूपं घेतली आणि प्रत्येकीच्या मागं लागला. मला घे, कोण म्हणतं खांद्यावर घे, कोण म्हणे दूध प्यायला दे, कोण म्हणे पदर ओढते. मग तेव्हा ह्यांना प्रश्न पडला, आता ह्यातला माझा मुलगा कुठला आणि मी घेऊ कोणाला. मग शेवटी त्या बाया शांत झाल्या भांडणं करता करता. आता हे झालं, इथं संपलं आहे सगळं त्याची माया गजाननाची. आणि पुढच्या अध्यायामध्ये आता धूमकेतूचं हनन म्हणजे आता आता तो नाश करील. अशा रीतीने इथे हा अध्याय 15वा संपलेला आहे. ओम गम गणपतये नमः.